बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये टीम देवकलची स्ट्रायकर जोडी आलेली आहे. संकेत आणि त्यांच्या सुट्टीला रितेश ही जोडी आहे. बॉल क्रमांक 2. फटका तर थोडा वेळ हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोहोचले होते. जो फटका खेळला बॉल थोडा वेळ हवेत होता आणि क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला, परंतु या बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त होतो. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे 2. एका बाजूला टीम देवकलने सावध सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, मॅचचा टॉस जो आहे ना तो कातवडी बुद्रुक या टीमने जिंकला आणि सांगितलं की आम्ही गोलंदाजी करतो आणि बॅटिंगसाठी देवकलला आमंत्रित करत आहोत. आठवा बॅटने फटका. समोर खेळाडू आहेत वाईडिश लॉंग ऑफला. खेळाडू जातील बॉलवरती. बॉलची फेकी होती आणि इथे धावा सहजरित्या प्राप्त केलेल्या आहेत. त्या तब्बल 2. एका धावेचं रूपांतर लगेचच दुहेरीमध्ये केलेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 वरती. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. चार बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल डॉट आलेला आहे. बॉलर तयार. बॉल क्रमांक 5. पॉवर प्ले मध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का, योग्य अंदाज बांधतील का, परंतु नाही, अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावांसाठी बॉल सीमारेषा पार फरार होतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. या डावातला पहिला चौकार येतो. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. क्षेत्ररक्षकाचा इथे अंदाज चुकला, बॉलला अडवण्याचा, कॅच पकडण्याचा अंदाज चुकला. बऱ्याचशा गोष्टी आपण चर्चा करतो ना की अंदाजावरती अवलंबून असतात. जीवनातला एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. खेळामध्ये तसंच आहे. एखादा अंदाज चुकला तर तो झेल पकडता येत नाही. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे, त्याच्यामुळे गोलंदाज पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल शेष आहे. पॉवर प्ले मध्ये कातवडी बुद्रुक या टीमला विकेट मिळाली नाहीये, परंतु एका बाजूला पॉवर प्ले मध्ये देवगड टीमने संयमाने बॅटिंग केली. उजव्या बाहेरचा बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. दिशाईन बॉल. शेवटच्या बॉलचा अजून एक खेळ शेष आहे. बॉल तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये प्रणितने काही बॉल चांगले टाकलेले आहेत. फटका तर जोरकस खेळलाय. समोरच्या बाजूला बॉल साइड स्क्रीनच्या समोर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी या डावातला दुसरा चौकार देवकल टीम साठी आलेला आहे आणि हाही फटका संकेत यांच्या बॅट मधून येतोय. पॉवर प्ले मध्ये संकेतची बॅट तळपलेली आहे. संकेत आज पॉवर प्ले मध्ये महत्वाकांक्षी झालेले आहेत. चांगला खेळ केलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. बिनगडी बाद. देवकल संघ प्रथम बॅटिंग करताना. चला थोडीशी घाई करूया का दोन्ही संघ. आपण वेळ घेऊ नका. टीम कातवडी बुद्रुक, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यासाठी विनंती आपण करूया की आपण थोडीशी घाई करूया. खाली घे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होण्याची गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 2 साठी राम देवरे यांना आणलेला आहे. षटक क्रमांक 2 बॅटिंग मध्ये एका बाजूला रितेश बॅटिंग मध्ये तयार होतील. एक युवा खेळाडू आहेत. एका बाजूला राम देवरे अनुभवी खेळाडू आहेत. ओव्हर नंबर 2 साठी पहिला बॉल. लालसा दिली आहे. बॉल ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉलने ओलांडली सीमारेषा. 6 धावांसाठी रितेशच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. फटका आहे मोठा नाही होणार आता. टीम देवकलला धावांचा तोटा. बॉल सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा लालसा दिली आहे. हा फटका आणखीन एकदा चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट. रितेश मैदानाच्या आतमध्ये दुडगूस घालताय. धिंगाणा घातलाय मोठ्या फटक्यांचा.
गगनाच्या गाभाऱ्यात रितेशने षटकारांचं तोरण विणलंय. हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी लागोपाठचे 2 मोठे फटके. एका बाजूला राम यांना तो अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. 2 बॉल महागडे टाकलेले आहेत. 4 बॉलचा खेळ शेष. देवकर संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा. धावफलकावरती बिनगडी बाद. पुन्हा एकदा वेळ घेतला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा हजर जबाबीपणा पाहायला मिळाला. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे. पाहिलं की झेल पर्यंत आपण बॉल पर्यंत पोहोचू शकत नाही आहोत. त्याचमुळे की काय अंगाच्या सहाय्याने हा बॉल अडवला. म्हणजे या गोष्टी क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या असतात आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने केलेलं आहे. डीप स्क्वेअर लेगला असणारे क्षेत्ररक्षक संघासाठी काही धावा सेव्ह करतायत. बॉल राम पुन्हा तयार. बॅकफूट वरती गेले. पंच केलाय. डीपला खेळाडू आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सुरुवातीचे काही बॉल मागणे होते. आता राम यांनी मोकळा श्वास घेतला असेल कारण काही बॉल त्यांनी आता चांगले टाकलेले आहेत. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. संकेत आणि रितेश ही जोडी देवकर टीमची मैदानाच्या आतमध्ये. फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील का नाही. आणखीन एकदा 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना बनवलेले आहे धावा. 30 धावा टीम देवकलने. म्हणजे सुरुवात चांगली केली टीम देवकलने आतापर्यंत बॅटिंग करताना. परंतु एका बाजूला कातवडी बुद्रुक या संघाला प्रयत्न चांगले करावे लागतील कारण अद्याप या टीमला विकेट मिळालेली नाहीये. षटकाचा शेवटचा बॉल. रामदेवरे लालसा दिली होती. रामदेवरे यांच्याकडे गती कमी आहे. हा बॉल थोडासा पुढे सोडला होता. डॉट येतोय. खेळण्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. देवकल संघाने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 30. बिनगडी बाद. चला थोडीशी आपण घाई करूया का. दोन्ही संघांना विनंती करूया. ओव्हर नंबर 3 ला आपण प्रगती पथावरती आपण लगेचच आणा. तुम्ही पाहता आहे शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आणि ग्रामस्थ मंडळ अनावळे यांच्या माध्यमातून आलेली क्रिकेट स्पर्धा म्हणजे शिवछत्रपती चषक 2026. ही क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक आहे 21,000. कैलासवासी अप्पा जयराम माने यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आहे. द्वितीय 11,000 श्री गजानन माने आणि श्री विनोद माने यांच्या वतीने. GM कन्स्ट्रक्शन तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कैलासवासी श्रीरंग बळीराम माने यांच्या स्मरणार्थ कुमार आशिष श्रीरंग माने यांच्या वतीने. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री प्रशांत लक्ष्मण माने श्री अर्थ मोवर्स यांच्या वतीने. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॉलर तयार. फटका तर हवेत खेळलाय. लांबी कमी पडली आहे. खेळाडू बॉलच्या खाली. फलंदाज जातील माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम देवकलला. फटक्यामधली लांबी कमी पडलेली आहे आणि इथे फलंदाजाला जावं लागते माघारी. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम रवी आले ओव्हर नंबर 3 मध्ये आणि संघाला पहिली विकेट या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिकाची चषक आहेत. गोलंदाज फलंदाज मालिकावीर क्षेत्ररक्षक सामनावीर आणि सन्मान चिन्ह. पंकज रमेश हिरलेकर आणि दीपक देवजी कांबळे यांच्या संयुक्त विद्यमानाने हे विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर मैदान सौजन्यासाठी संदीप मात्रे विद्यमान नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका श्री विजय माने शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई श्री सचिन पांडुरंग माने श्री रवींद्र श्रीपती माने आणि श्री हॉटेल श्रीलीला. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट आली. त्यानंतर बॉल डॉट आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी देवकल टीम कडून अमर. आडव्या बॅटने समोर फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये फार मोठं अंतर आहे आणि याच्यातूनच बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. साइड स्क्रीनला चिरत भेदत बॉल सीमारेषा पार. चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज अमर आले आणि त्यांच्या बॅट मधून आडव्या बॅटचा फटका आलाय. तलवारीच्या धारेने बॉलने सीमारेषा चिरली. 4 धावांसाठी. म्हणजे एका बाजूला विकेट गेली परंतु आक्रमण अजूनही थांबलेलं नाहीये. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल रवी यांचा चांगला बॉल आहे आणि याच प्रकारची गोलंदाजी रवी यांना करावी लागेल. बॉल डॉट आलेला आहे. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. यानंतरचा टॉस. विनिंग की फ्रेश. टॉस साठी या टीम सांडवली आणि अठाळी. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. कॅचचा कॉल. पकडले कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम देवकल. चला टीम सांडवली आणि टीम अठाळी. टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस आहे. मॅच क्रमांक 4 चा होईल आणि धावसंख्या धावफलकावरती किती आहे
तर 34 वरती 2 फलंदाज कोसळलेले आहेत टीम देवकलचे. आणि एका बाजूला टीम कातवडी बुद्रुक या टीमला विकेट मिळत नव्हत्या, त्या विकेट आता मिळायला सुरुवात झालेली आहे. ओव्हर नंबर आता 3चा खेळ जर आपण पाहिला ना तर 3च्या खेळामध्ये टीम कातवडी बुद्रुक या टीमने जोमाने कमबॅक केलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये टीम देवकलने खेळ चांगला केला होता, परंतु या ओव्हरमध्ये शेवटच्या एका बॉलचा खेळ शेष आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राहुल टीम देवकल कडून बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न इथे निष्फळ ठरतोय. षटक क्रमांक 3चा एक या ठिकाणी संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम देवकलने बनवलेले आहे धावा 34, 2 गडी बाद. 34 लॉस ऑफ 2 विकेट टीम देवकल. टॉस साठी टीम सांडवली आणि अटाळी आपण रिपोर्टिंग करा. या ओव्हर नंतर आपला टॉस केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. मुख्य व्यासपीठावरतीच प्रेझेंटेशन बॉक्स आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती टीम कातवडी बुद्रुक या टीम कडून अंतिम षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज झालेले आहेत, परंतु पहिलाच बॉल डॉट टाकलाय. बॉलर विनायक ओव्हर नंबर 4 मध्ये कातवडी बुद्रुक या टीम कडून स्लॉग ओव्हरचं षटक आपल्या नावी घेऊन आलेले आहेत. पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलाय, डॉट टाकलाय. बॅटिंग मध्ये आता हात खोलावे लागतील. धावसंख्येची भूक आहे ती वाढवावी लागेल. बॉलर तयार. फटका तर जोरकस खेळलाय. समोरच्या बाजूला रामदेवरे बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. बॉल सीमारेषा पार. धावसंख्या वाढवणारा आलाय टीम देवकल साठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये आता टीम देवकलने पुन्हा एकदा आक्रमण केलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संकेतचा खेळ आज बहरलेला आहे. काय बॅटिंग या खेळाडूने केलेली आहे आज. स्वतःला या खेळाडूने नव्याने सिद्ध केलेलं आहे या मॅच मध्ये. तब्बल 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. संकेत मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत आणि बॅटिंग करताना जो खेळ संकेतने केलाय ना हा लाजवाब आहे. वैयक्तिक संकेतने किती बनवलेले आहेत बॅटिंग करताना. 19 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतायत. त्याच्यामध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार. हे त्यांच्या खेळाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. सांडवली विरुद्ध अठाळी यानंतरची मॅच आहे. ओव्हर नंबर 4 चा तिसरा बॉल. विनायक तयार. समोर आहे संकेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफला. खेळाडू आले. बॉलचा पाठमोरा केला. बॉलची बेकी स्ट्रायकर एंडला केली आणि बघता बघता 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त झालेल्या आहेत टीम देवकलला. धावा कशाही येऊत परंतु धावा देवकल टीम साठी महत्वाच्या आहेत. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचे 3 बॉल शेष आहेत. पुन्हा एकदा आपण देऊया एक शेवटचा आवाज. टीम सांडवली आणि टीम अटाळीला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे 42. फटका तर मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला आहे. खेळाडू वेगाने येत आहेत. बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाव. 43 धावा धावफलकावरती येत आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम देवकलने या धावा बनवलेल्या आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि देवकल टीमला टार्गेट सेट करायचं आहे. पाहावं लागेल कातवडी बुद्रुक संघ कोणतं टार्गेट घेईल या मॅच मध्ये. फटका तर जोरकस खेळलाय. मिड विकेटला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतले भरारी. मैदानाच्या आतमध्ये राहुलचा फटका आहे भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये केले आक्रमण. राहुलने बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकातला शेवटचा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे होईल का तर हो होतोय, परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये.
पहिला डाव संपलेला आहे. बॅटिंग करताना देवकर टीमने बनवलेला आहे धावा 49 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत. टीम कातवडी बुद्रुक या टीमला धावा 50. येणारी बॉल 24. आपण टॉस करूया. टॉस आहे सांडवली आणि त्यांच्या विरुद्ध आठाळी आणि टॉस मध्ये आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय आमचे गुरुवारी निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज आपण ऐकताय. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये बोलूया जिथे दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला SCC अटाळी त्यांच्या विरुद्ध आई पद्मावती क्रिकेट क्लब सांडवली या दोन टीमच्या दरम्यान आपण कॉइन स्पिन करत आहोत. आणि कॉइन स्पिन करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री शशिकांत दादा माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार, अटाळी की सांडवली? सांडवली टीमचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. छापा असा कॉल केलेला आहे. अर्थातच काटा आलाय आणि टॉस जिंकलाय SCC अटाळी या टीमने. विनायक अभिनंदन, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही पहिली फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी धावांपर्यंत थांबू शकतो कारण परत एकदा 360चं मैदान आहे. जितका स्कोर कमीत कमी म्हणजे करण्याचा आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण स्क्वॉड आज रेडी असेल? हो नक्की. संपूर्ण सगळे पोरं आलेले आहेत त्यामुळं चांगला गेम होईल. खरं तर हा सीझन तुमच्यासाठी मी म्हणेन चांगला राहिलेला आहे, बेस्ट राहिलेला आहे. आणि आज 360 अंशाचं ग्राउंड आहे. काय रणनीती असेल आणि या आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगशील? हो खूप चांगला सीझन राहिला कारण मागच्या सीझनला आम्ही फक्त एकच ट्रॉफी मारली होती आणि या सीझनची स्टार्टिंगच खूप चांगल्या पद्धतीनं झाले. आणि आयोजनाबद्दल सांगायचं म्हटलं तर अनावडेकरांनी खूप सुंदर असं आयोजन केलं आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. सांडवली टीम खरं तर बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50+ करण्याचा टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. पाठीमागच्या दोन मॅचेस जर आपण पाहिलं तर 65 धावांचं लक्ष होतं आणि 65 धावांचा पाठलाग करत असताना मी म्हणेन धावा चेसिंग देखील होत आहेत आणि धावा डिफेन्स देखील होत आहेत. त्यामुळे 50+ धावसंख्या या मैदानावरती सेफ राहील. अगदी तुमचा संपूर्ण स्क्वॉड आज रेडी आहे? हो रेडी. हा सीझन तुमच्यासाठी कसा गेलाय? सुरुवात तर चांगली झाली आणि प्रयत्न असेल अजून खूप चांगलं करण्यात. आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल की अखंड हिंदुस्थानचे अर्धदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या नावाने हे स्पर्धेचं आयोजन केलंय अनावळे गावाने? अनावळे गावाचं खूप खूप अभिनंदन कारण की 360 ग्राउंड आहे त्याच्यामुळे खेळायला मजा येईल आणि आयोजन खूप छान केलंय. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट देऊया दोन्ही टीम्सला. मित्रांनो टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे SCC अटाळी या टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सांडवली टीमला. दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. आवाज ऐकूया आमचे गुरुवर या निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. थँक्यू. धन्यवाद. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण टॉस मध्ये ऐकला. 17 टेनिस बॉल आणि कास पटर टेनिस बॉल क्रिकेटचा मराठीतला चांगला आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना पण आतापर्यंत ऐकतो. मॅचची सुरुवात. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. पहिलाच बॉल नितीन यांनी हाताळलेला आहे आणि गाईडलाईन्स उल्लंघन केले. पंचाने सांगितलं की हा नो बॉल आहे आणि यानंतरचा बॉल फ्री हिट आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाज नितीन यांना. पहिलाच बॉल पंचाने सांगितलं की नकारात्मक आहे, नो बॉल आहे. एका बाजूला बॅटिंग मध्ये राम देवरे तयार, एका बाजूला नितीन एक युवा खेळाडू आहेत, राम देवरे अनुभवी खेळाडू आहेत. अशा प्रकारची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आहे परंतु फ्री हिटचा बॉल पंचाने सांगितलं की वाईड आहे त्याच्यामुळे फ्री हिट ही कंटिन्यू राहील. इथे आता धावफलकावरती 2 धावा येत आहेत. तब्बल पहिला बॉल नकारात्मक आहे, दुसरा बॉल वाईड आहे. लक्ष या मॅच मध्ये किती धावांचं आहे तर 50 धावांचं लक्ष आहे आणि त्याचं प्रत्युत्तर टीम कातवडी बुद्रुक या टीमला द्यायचा आहे. फटका इथे फसला होता. फ्री हिटच्या बॉलचा समाचार घेऊ शकले नाही आणि अखेरकार नितीन यांनी तो योग्य बॉल टाकला ज्याच्या ते शोधामध्ये होते आणि हा बॉल इथे डॉट आलाय. मनोबल वाढवणारा बॉल असेल कारण या अगोदरचा एक बॉल वाईड आणि एक बॉल नो टाकला होता त्याचमुळे थोडंसं मनोबल जे खालावलं होतं ते या बॉलच्या पाठीमागे उंचावलेलं असेल. हा पहिला बॉल डॉट टाकलाय. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल
बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. राम देवरे यांना आक्रमणच करावं लागेल. तुमची सुरुवात कशी आहे ना याच्यावरती तुमचा शेवट अवलंबून असतो, कारण पॉवर प्ले मध्ये तुम्हाला बॅटिंग चांगली करावी लागते. ज्यावेळेस टीम देवकलने पॉवर प्ले मध्ये बॅटिंग केली, संयमाने केली होती, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये टीम देवकलने आक्रमण केलं होतं. आता आक्रमण फसलंय, बॉल हवेत उभा राहिलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि राम देवरे यांना जीवनदान मिळतंय. या चुका तुम्हाला करून या स्टेजला चालणार नाही, तर या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. चुका आयुष्य असो किंवा क्रिकेट, चुका या पेन्सिल सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु या चुका टाळाव्या लागतील. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील, कारण जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. अशा प्रकारच्या संधीचं तुम्हाला सोनच करावं लागेल. जिल निसटला, जीवनदान मिळाले. सेकंडला फलंदाज, बॅटिंग मध्ये जितेंद्र तयार. चार बॉल झालेत ना आता, 3 बॉल झाले. हॅलो, 1 मिनिट थांबा, मला व्हिडिओ कॉल करून दाखवा, असं नाही समजणार. चला घाई करा, व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉल. हॅलो, बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉलने गॅप शोधलाय, बॉल निघाला सीमा रेषेच्या पलीकडे. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला फटका, जितेंद्र यांच्या बॅट मधून आलेला हा टोला, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. काय फटका होता, वाकाडण्याजोगा स्ट्रोक होता, फोटोजेनिक स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना जितेंद्र यांच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार होता. काय दाखवा. धावसंख्या आहे तब्बल 7. चला थोडीशी आपण घाई करूया. नाही दिसत आहे. बॅटची कडाई याही बॉलने घेतली होती, परंतु इथे सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. ओव्हर नंबर खाली जातोय का ऑडिओ. 1 चा खेळ पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये 50 धावांचं प्रत्युत्तर देताना धावा बनवलेल्या आहेत. 8 षटकातला अजूनही शेवटचा डब्ल्यू वाल्यामध्ये लाईन लावलेला. शेवटचे 2 बॉल शेष. 1 बॉल बाकी. ओके, आपण करेक्शन करूया. हा ओके, इकडे कट करून परत घे, क्लोज करून परत घे. त्यांनी वायर फोन. हा, मोठा टोला, स्ट्रेट बॅटने खेळलेला फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, बॉल सीमारेषा पार, षटकार. जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव आता मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करताना राम देवरे यांच्या बॅट मधून आला हा मोठा टोला आणि सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटचा बोलबाला. बॉल सीमा पार, षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये 50 धावांचं प्रत्युत्तर देताना बनवलेले आहे धावा 14. म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 36. येणारे बॉल 18. चला घाई करूया टीम देवकल. आपण थोडीशी आज आपण आयोजन समितीला काही देऊ शकतो ना, तर तो आपला अमूल्य वेळ आहे आणि त्याची अपेक्षा पण करूया, कारण आज थोडस उशिरा सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपण थोडीशी घाई करूया. पहिली फेरी 4 षटकांची खेळवली जाते, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. आपण थोडीशी घाई करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता 18 बॉल 36 ची गरज ओव्हर नंबर 2 साठी. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वाईड. बॉलर बॉलर देवकल टीमचे मंगेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. पहिला बॉल दिशाहीन आहे. आपटलाय बॉल, त्याला खेळलंय मैदानाच्या डाव्या बाजूला आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉल वरती 4. बॅटिंग करताना फलंदाज जितेंद्र यांचा चांगला वार, बॉल सीमारेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये छोट्या उसळीचा बॉल पाठवलेला आहे. डीपिश मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. 2 क्षेत्ररक्षक गेले होते बॉलला अडवण्यासाठी, परंतु त्यांना बॉल थांबवता आला नाही आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे 4 धावांसाठी. एका बाजूला जितेंद्र, एका बाजूला रामदेवरे यांची बॅट तळपली आहे.
ओ चांगला बॉल, कौतुक करावं लागेल. बॉल येऊ दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, सिंगल धाव प्राप्त केली, स्ट्राईक रोटेट केलं. रामदेवरे यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. आणि तुम्हाला अशाच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना खेळावं लागतं. एखादा मोठा फटका आलाय तर सिंगल घ्या, नॉन स्ट्रायकर एंडला जा, नॉन स्ट्रायकरच्या फलंदाज स्ट्राईक वरती आणा. म्हणजे क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी असतात ना ज्या किती महत्वाच्या असतात. फटका समोर खेळलाय, खेळाडू आहेत लॉंग ऑनला आणि त्यांचा इथे थोडा वेळ अंदाज चुकला बॉलला अडवण्याचा आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धाव्यांसाठी कॅच पकडावा की बॉलला बॅकअप द्यावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक अडकले आणि शेवटी त्यांनी निश्चय केला की बॉलला बॅकअप देऊया, परंतु तोपर्यंत फार उशीर झाला होता आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सर्व 4 धाव्यांसाठी. चला थोडीशी काय करूया. चांगला बॉल, कौतुक करावं लागेल. रामदेवरे यांना बांधून ठेवणारा बॉल, डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. धावसंख्या जैसे थे धावसंख्या आहे 24 धावा, 26 अजूनही बनवायच्या आहेत. कातवडी बुद्रुक विरुद्ध देवकल रंगलेली एक रोमांचक मॅच. हा फटका ऑन साइडला खेळलाय, खेळाडू आहेत, सिंगलला प्राप्त होईल आणि सिंगल वरच समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या सुरू आहे. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्राईकवर कोण आहे? आणखी एक बॉल, सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक इथे आलेला आहे. मैदानाच्या आत सायकल जोडीने चांगली बॅटिंग केलेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 21, येणारे बॉल 12. 12 बॉल 21 ची गरज आहे. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आलेल्या आहेत. 21 ची गरज आहे. येणारे बॉल 12. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामना पुन्हा एकदा सुरू करा अशी विनंती आहे. 12 बॉल 21 ची गरज आहे. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले उसके पंख बोलते हैं, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि याही मॅच मध्ये हुनरने खेळावं लागेल. मॅचला जर कलाटणी द्यायची आहे दोन्ही संघांना तर या ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पाठीमागे काय घडलं याचा विचार दोन्ही संघांना करून चालणार नाही. मॅचला फिनिशिंग टच कशा प्रकारे देता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. अरे शॉर्टकट मध्ये जा. हे पहिल्या ओव्हर मध्ये ना कुठेतरी 2 असतील डॉट केला पाहिजे. अरे ह्याच्यामध्ये नाही, आता साऊंड नवीन. तुम्हाला मान्य आहे का दोघांना? तुम्हाला मान्य आहे का? हा लांब ये, लांब घे. तुम्हाला मान्य आहे का? पहिल्या ओव्हरला किती होत्या? काहीतरी झालेलं 14 होत्या ना पहिल्या ओव्हरला. हा ठीक आहे, कर मास्टर ऑडिओ कर. पहिला वाईड आला. पहिल्या ओव्हरला धावा 14 होत्या का? हो पहिल्या ओव्हरला 14 होत्या. माताजी बरोबर आहे. मास्टर ऑडिओ मध्ये बघा, मास्टर ऑडिओ 14 देते. आता एक भेटला का? अरे सेकंड ओव्हरला 6 गेलाय का कोणता? 6 नाही गेला. नाही ना, बरोबर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 चौकार आहेत, 3 सिंगल आहेत. पहिल्या ओव्हरला 14 होते. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 चौकार आणि 3 सिंगल. ओके बरोबर आहे. ओके मॅचला पुन्हा सुरुवात. 29 धावा म्हणजे इथून पुढे बनवायच्या आहेत. 21 धावा, 12 बॉल. बॉलरचं नाव काय?
एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल डॉट आलेला आहे. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात टीम देवकलने अमरने दमदार केलेली आहे. डॉट टाकलाय. रामदेवरे यांना बांधून ठेवणारा बॉल. आता 11 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. धावा 21. हे समीकरण बाकी आहे. देवकल विरुद्ध कातवडी बुद्रुक. फटका तर जोरकस खेळलाय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धाव्यांसाठी जंग हत्यारों को लगता है, इरादों को नहीं. बॉल सीमारेषा पार. षटकार. विजयाच्या आशा पल्लवीत ठेवणारा षटकार आहे. रामदेवरे यांच्या बॅट मधून आलाय. रामदेवरे यांना जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव आहे. यार्ड वर्तुळामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळतीये. धावसंख्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 36 धावा. 14 बनवायच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 9. त्यामुळे टीम देवकलला प्रयत्न मोठे करावे लागतील असं म्हणतात. ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होतीये वहां नसीब को भी झुकना पड़ता है. म्हणजेच काय, जिथे प्रयत्नांची उंची मोठी तिथे नशिबाला झुकावं लागेल. जेल सुटलाय आणि दुसऱ्यांदा रामदेवरे यांचा झेल इथे निसटतोय. तिसऱ्या पंचाने सांगितलेलं आहे की या 4 धावा आहेत. सूर्यकांत आडावसर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या 4 धावा आहेत. आणि क्षेत्ररक्षकाने बॉल अडवताना सीमारेषेचं उल्लंघन केलेलं आहे. बॉलर तयार. अमर चांगली गोलंदाजी आज करावी लागेल. असणारी अचूकता, भेदकता या गोष्टी अंमलामध्ये आणाव्या लागतील. हा चांगला बॉल आहे. असे बॉल टीम देवकल कडून या मॅच मध्ये प्रभाव टाकतील. धावसंख्या जैसे थे 40 धावा. 10 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 10. हो, कमी गतीचा बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट आलाय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 10. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में दोस्तों जान होती है. आणि ते इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. 6 बॉल 10 ची या मॅच मध्ये गरज आहे. देवकल संघ कुणावरती विश्वास ठेवणार, कुणाच्या खांद्यावरती देणार या शेवटच्या ओव्हरची जबाबदारी. अंतिम षटकासाठी कुणाला बोलवलं जाईल, कारण 6 बॉल मध्ये 10 धावांचा बचाव करायचा आहे. एका बाजूला स्ट्रायकर जोडी रामदेवरे आणि जितेंद्र तळ ठोकून बसलेले आहेत. मॅच फिनिश कोण करणार, देवकल की कातवडी बुद्रुक? नितीनला विचारा. नितीन रितेश ऑलराऊंडर खेळाडू देवकल गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. रितेश ओव्हर नंबर 4 साठी समोर. ऑलराऊंडर खेळाडू कातवडी बुद्रुक रामदेवरे. 6 बॉल 10. 6 बॉल 10. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 10. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है, आणि याही मॅच मध्ये तो खेळ तुम्हाला चांगला करायचा आहे. 5 बॉल 10. रितेशने पहिलाच बॉल प्रभावशाली टाकलाय. चांगला टाकलाय. मनोबल वाढला असेल, परंतु एका बाजूला रामदेवरे दिशा दिलीये. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. काय फटका होता. गोलंदाजाच्या वेगाचा वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. असं म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी, आणि त्याचा प्रत्यय बॉलच्या पाठीमागे आला. 6 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत आता 4. फटका तर खेळलाय. खेळाडू 2 आहेत. एक टप्पा घेत
आणि बॉलला अडवण्याचा अंदाज चुकला. बॉलने ओलांडली सीमारेषा. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. आणि इथे मॅच आता पूर्णपणे आता खुली होतीये. 3 बॉलच्या पाठीमागे 2ची गरज होती. देवकल टीमची एका वेळेला या मॅच वरची पकड मजबूत होती, परंतु 2 चौकार कुठेतरी मॅच वरची पकड सैल करतायत आणि कातवडी बुद्रुक या टीमची मॅच वरची पकड मजबूत करतायत. परंतु सामना संपलेला नाहीये. देवकल संघाला लढावं लागेल. प्रकाशजी माने आणि तानाजी माने यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. शिवछत्रपती चषक या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आता इथून पुढे बॉल शिल्लक आहेत 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 2. सामना संपलेला नाहीये. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो. खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि या मॅच मध्ये लढावंच लागेल. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. एक धाव पूर्ण होईल. नीती